सो आता असा काहीतरी सीन झालाय. काय झालंय बाबूदा सांगा. बाबूदाच्या गाडीचा समोरचा जो मीटर आहे तोच दिसत नाही काय. तो गाईस भाई BMW भाई साहब गाईस BMW बघायला भेटते आपल्याला इथे. बघा बघा BMW Z4 आहे BMW Z4 बघितली आणि इथे एक तळ बघितलं. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज संडे आणि आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला आहे. सो आम्ही चाललो आहे डॅमवर. तर तुम्ही बघतच राहा, मला पण बघायला भेटेल. सो आपण चाललो आहे आता डॅमवर. तर मी घेतलेच कपडे वगैरे थोडे ठेवायला जर भेटला मोका भेटला तर जाऊ आपण. सो खालती अत्तर आहे गाडी चावी घेतली. ओके चला. तो इथे अत्तर बसलाय, गाडी तयार. डिकी खोल. हे घे. सामान चलो. तो गाईज आता आपण चाललो आहे आणि पुढे बाबूदादा थांबलेला आहे. तो हा अत्तर्व आहे मागे. त्याने तोंडात विमल पकडून ठेवली म्हणून काय बोलत नाही. सो आम्ही आत्ता इकडे रस्त्याला आहे. थोड्या वेळातच आम्ही तिथे पोचू जिथे जायचं आहे. म्हणजे तिथे नाही पोचू, आता जरा पेट्रोल वगैरे काय ते टाकू. आता डायरेक्ट आपण पेट्रोल पंपाच्या इथे जाऊ. पेट्रोल पंपाच्या इथे आलो आहे तर पेट्रोल टाकूया आणि मग निघूया पुढे जायला. चला. आता आपण इकडे पेट्रोल टाकला आहे, काट्यावरती गेलेत आणि तो तिकडे आहे. सो पैसे आणून द्यायला टाईम लावत आहेत. सो आपण इकडनं लगेच निघणार. आता तो तिकडे अत्तर्व आहे. ब्लॉगर आता आम्ही चाललो आहे आणि हा बाबूदादा भेटला आम्हाला. सो आम्ही आता चाललो आहे डॅमवरती. त्याला कॅमेरा पकडता येत नाही आणि कसा व्हिडिओ काढायचे ते पण कळत नाही. थांब जरा, हे इथे काही समजतच नाही. येस वी आर गोइंग टू दी इधर चल रहे हैं हम लोग. डॅमवरती चाललोय डॅमवरती. हे बाबूदा कुठल्या डॅमवरती चाललोय रे आपण? धारावी. कुठल्या डॅमवर? मारवी डॅमवर चाललोय. बारवी नाही बारवी. तुला माहिती आहे कुठल्या साईडला जायचं आहे? आता असा काहीतरी सीन आहे. आम्ही चाललोय आणि याला तर काय बनवता येत नाही. मी आपला नीट बनवतोय. थांब जरा, मलाच गाडी चालतो जरा वेळ लागेल. आणि असा काहीतरी समोर आहे, दाखवतो तुम्हाला. समोर हा बाबूदादा आहे, तो आम्ही त्याला फॉलो करतोय. ही आमची गाडी आणि आम्ही बसलोय. तर गरिबांचा फोन आहे तर डायरेक्ट असा व्हिडिओ चालूमध्ये बॅक करता येत नाही. काय करू, गरिबांचा फोन आहे ना. तर आपण चाललोय आता डॅमवरती. कोणता, धारावी का बारावी? धारावी कोणता तरी डॅम आहे, नाव नाही माहिती एकदम नीट. मी तिकडे जाऊन आलोय असं मला वाटतंय. आम्ही जाऊन आलोय पण काय माहित, जर तिकडे आंघोळ करायचा सीन भेटला तर आम्ही आंघोळ सुद्धा करू. तर असं काहीतरी आहे. तर बघूया आपण तिथे जाऊया. रस्त्याने जातो आता तुम्हाला आता मस्तीच भेटणार आहे, कारण की आता दोघं जण आहे आम्ही. तर कमी टाकणार पण मला बघत राहू. तर रे आता एवढा धरायचं नाही ते जर सो आता चाललोय. ह्या नल्ल्याला आहे ना, ह्याला पकडता येत नव्हता मोबाईल. सो आता आम्ही कुठे आहे? बदलापूर ना काय, उल्हासनगरमध्ये आहे. तो इथे महाराज आहे, महाराजांच्या आपण पाया पडून चाललोय पुढे. तो तिकडे बाबूदादा आहे आणि आता ह्याला गाडी कॅच करता येत नाही. काका मध्ये कुठे थांबवता? काका मध्येच थांबवताय. इथे समोर बाबूदादा आहे. सो असा काहीतरी आमचा रूट आहे. असे काहीतरी आम्ही आहोत. तर बघत राहा पुढे आपल्याला. इथे आलोय तर निवडेला थार येते, याला समजत नाही कसा गेलाय थारवाला एकदम असा कडवीट मारत सारखं. आम्ही आता डिमांड आलोय.
परत रिटर्न घेतलाय, रिटर्न चाललोय नीराच्या इथे दारू प्यायला. अरे नीरा का थांबवला? त्याला नीरा प्यायचा. चला नीरा प्यायला. आता नीरा प्यायला थांबलोय. काय गाडी चालवायला येत नाही, छत्री कशी गाडी चालवतो. त्याला थांबवायला लावलं, इथे थांबवायला लावलं, तो गेलाय तिथे पुढे. आता पुन्हा घेऊन आलाय मला इकडं. नीरा प्यायला थांबलाय. हा बघा, बघा बघा. मी पहिल्यांदा पितो. मला पहिले ही नीरा म्हणजे दारू वाटायची. मला नीरा म्हणजे दारू वाटायची, दारू. सो ही काहीतरी अशी आहे, दारू सारखी लागते थोडी थोडी. आणि इथे आम्ही सर्व पियायला थांबलोय. आता इकडनं केवढ्या लांब आहे अजून? 20 मिनिटं. नीरा वगैरे पिली आणि आता जायला निघालोय. आता इकडनं स्टेट जायचं, अजून 20 मिनिटाचा रस्ता आहे. तिकडे कपडे बिपडे दाखवते. नानी को जाने का उधर. मागे अशी मागे घे. टर्न घेतलाय आणि आता आम्ही इकडनं निघालोय नीरा वगैरे पिऊन निघालोय. तर हा पहिले गेला. आता हा कॅच करतोय की नाही काय माहिती. 19 वर्षांमध्ये, माझे 19 वय आहे आता. तेवढ्या वयांमध्ये मी आता पहिल्यांदा म्हणजे नीरा पिले. दारू नाही, नीरा. मला ती दारू वाटायची म्हणून मी पियायचं नाही. सो आता मी इकडनं ते पिलंय आणि आता इकडनं पुढे आमचा अजून 20 मिनिटाचा रोड आहे. तर आपण आता डायरेक्ट जवळ असलो डॅमच्या इथे तर तिथे जाऊन ब्लॉग चालू करूया. नाहीतर मध्ये काय इंटरेस्टिंग भेटलं तर तिथे आपण ब्लॉग चालू करूया. तर चला आपणच राहा. तो गाईज भाई BMW, भाई साहब गाईज BMW बघायला भेटते आपल्याला इथे. बघा BMW Z4 आहे. BMW Z4 बघितली आणि इथे एक तळं बघितलंय. सो असं काहीतरी आहे सीन. सो गाईज आम्ही आत्ता ब्रिजवरती आलो. कुठे हा बारवी डॅम. सो आता असा काहीतरी सीन झालाय. काय झालंय बाबूदा सांगा. बाबूदाच्या गाडीचा समोरचा जो मीटर आहे तोच दिसत नाही काय. कॉन्टेंट भेटला मला. स्टार्टिंगला तुझंच टाकणार. हे काय झालं आमच्या बरोबर. असं आम्ही काहीतरी मध्ये नाही, बाजूला साईडला उभा आहे गाडीला. काय आता गेलो गाडी घेऊन आणि मेकॅनिक दादाला घेऊन आलो. तो आता बघू काय होत आहे. खूप वेळ झाला थांबलेलो. हां घे आतमध्ये घे गाडी. इथे आलो आम्ही आणि गाडी लगेच चालू सुद्धा झाली. काय गाडी आहे आईच्या गाडीच्या. एवढं लांब आलो. 3 मिनिटाच्या रस्त्यावरनं रिटर्न आलो. 3 मिनिटाचा रस्ता होता जिकडे गाडी बंद पडली. तिकडे झाली गाडी चालू. गाडी चालू झाली आहे आताच गॅरेजवरती येऊन. आणि आम्हाला फुकट पळवलं गाडीने. गाडी गॅरेजवरती आली आणि लगेच चालू झाली. एवढं तोंड बघा माणसांचं तोंड बघा कसं झालंय. 3 मिनिटाच्या रस्त्यावरनं परत आलोय. आता काही नाही, नीट जाणार इकडनं थेट ह्याच्यावरती. अशी सीन होतात. म्हणून येता कोणाला तरी घेऊन यायचं असतं. बाबूदादा म्हणजे मी विचारलं येऊ का. चला झालं आपलं आता. काय नाही, आता इकडनं डायरेक्ट आपण जायचं त्या ह्याच्यावरती आणि मग तिकडनं आंघोळ करायची आणि मग रिटर्न घरी. जर मध्ये काय परत झालं तर कॉल लावून आपण बोलू परत दादाला. आता हे होतं असं काहीतरी. आणि इकडनं असा रोड आहे. परत आता जायला लागणार 3 मिनिटाच्या रस्त्यावरनं. रस्ता होता तिकडनं 3 मिनिटाचा. आता 3 मिनिटाच्या रस्त्यावरनं परत यायला लागलं आहे आम्हाला. काहीतरी कांड झाला. एवढा सगळ्या गाड्या थांबल्या. बघूया आपण काय कांड झालाय. कांड असा झालाय की या साईडने पण गाडी आली आहे, त्या साईडने पण गाडी आली आहे. गाड्याच गाड्या आल्या. काय कांड नाही झालाय. ठेवा का एका हाताने शांत.
आवाज कमी येत असेल कारण की गाडीवरती काढतोय ना. हॉस्टेल इथे ऑलमोस्ट हेवन. आणि आम्ही खूप भारी रस्त्यावरती आहे. तर तुम्ही बघा तो रस्ता कसा आहे तुम्हाला सांगा. निसर्गाच्या सानिध्यात आवाज ऐका तुम्ही केवढा भारी येतोय. आणि या गाड्या येत आहेत त्याच्यामुळे चले आवाज ऐका. थांब, आवाज ऐका. अरे आवाज काय असा काहीतरी आवाज आहे. आम्ही आत्ता अशा काहीतरी रोडवरती थांबलोय. इकडनं आतमध्ये लय भारी दिसतंय म्हणून फोटो काढायला आलो इथे चांगले पण. सो असं काहीतरी दिसतंय समोरचा. आणि ते सर्व हा आमचा कामगारी सामान घेऊन चाललाय. वाटतंय की नाही गवंडी काम करणारा माणूस. इथे तर एकदा असं काहीतरी असं काहीतरी आम्ही झाडाझुडपातून चाललोय पुढे पुढे पुढे. कॅमेरामॅन कॅमेरामॅन. अरे मी तिथे गेलेलो ना आता कोलद्वारेला. एकाच आपण असं साधं घर नाही, सगळे 1+1 बंगले. कोलद्वारे शिवनेरीचे इथे. तो अवकाशाच्या बाहेरच्या इलाक्यात गेलेला. सो आम्ही असं खात खात झाडाझुडपातनं डॅमच्या जवळ चालतोय. बोरोबिर आहेत काय बघत. आम्ही जुमानजीमध्ये आलोय. जुमानजी. कोणता राजा? सो हे महाराष्ट्रातलं जुमानजी आहे. जुमानजी काय बोलतात रे त्याला. बघितलंय का पिक्चर कधी? बघितलाय म्हणून तर बोलतोय ना. फालतू इन्सान. सबस्क्रिप्शन मारलाय दिसतं मला. पिक्चर रे. टीव्ही. जुमानजीच्या जंगलात बाईक्स पण बघायला भेटतात. इथे काय आहे? इथे सर्व प्रकारचे प्राणी बघायला भेटतात. सो आम्ही आमचा कचरा आमच्या खिशात ठेवतो आणि मग घेऊन जातो घरी. असं काहीतरी उतरायला लागतंय. धबधब्यातनं आम्ही खाली उतरतो. सो आम्ही इकडे हा एक धबधबा आहे, पावसात नसतो. सो आम्ही धबधब्यातनं खाली उतरतोय. झेब्रा मच्छर आम्हाला चावतायत. सर्व हिरवगार आहे. हा चालेल ना, टाकू ना आपण. अंघोळ करू. ओ माय गॉड गाईज, हे काय आहे बघा. ए इकडनं चल. सो गाईज असा काहीतरी लुक आहे. तू उभं राहा फक्त असं. तू माझा हात दोघांनी असंच उभे राहा. माझा हात पकड नंतर मी असा हातात. सो गाईज असा काहीतरी डॅम आहे. आम्ही डॅमच्या जवळ आलोय. झूम का नाही होत आहे. सो हा डॅम आहे. या डॅमच्या जवळ आम्ही जाऊ. पुढे जा जरा. इथे असं आहे. पुढे राहा. व्हिडिओ बंद कर जरा. व्हिडिओ बंद कर जरा. काय आहे ते? फिश फार्म आहे. सो असं काहीतरी आहे इथे दिसायला. आपण फोटो वगैरे काढू. आम्ही आता एवढ्या भारी लोकेशनवर आलोय ना, तुम्ही बघूच शकता माझ्या मागे. सो असं काहीतरी आता इथे अंघोळीला जायचा सीन आहे वाटतं. अंघोळीला जाऊया, बघूया. सो हे लोक इथे अंघोळीला जायचा प्लॅन चालू. बाहेर निघा. सो अंघोळीला जायचं आता इकडे सर्वांनी म्हणजे आम्ही लोक. तू थांब आणि कोणीच मस्ती नाही करायची. पुढे नाही जायचं. तू एक दिसतं ना चिखलात लो, चिखलात चालेल. याची पॅन्ट बघ ना, याची पॅन्ट बघ. पॅन्ट दाखव रे. असा बघ इथे दोरकडे. पॅन्ट दाखव. नाही 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 नाही. इथे फिश फार्म आहे. फिश फार्म.
गाईज आम्ही आता एवढ्या भारी लोकेशनवरनं परत चाललोय. एवढं भारी लोकेशन होतं बघा, खूप भारी लोकेशनवरनं परत चाललोय. भारी लोकेशनवरती सोका आहे ना, सोके मासा. फिश बघा, फिश दिसते, फिश आहे हे भाई. अरे ते हे सोके मासे. हेच वाढवत आपण त्याला घरी नेऊ. तिथे ते फिश फार्म आहे, त्याच्यात हे मासे वाढवत आहेत. हे मासे वाढवत आहेत. मासा बघा, ह्या पाण्यात हा मासा आहे. हा मासा मोठा झाल्यावरती लय लांब चालत जायचं आम्हाला ते इकडनं परत जायला. हे चावी त्यातच आहे ना बापू दादा माझी. मी रस्ता भटकलेलो, परत रस्त्यावरती आलो. यायचं होतं इकडनं, आम्ही आलो तिकडनं. इथे झेब्रा मच्छर आहेत, चावतायत लय घाण. चल पटापट जाऊया डायरेक्ट घरी. आता पटापट इकडनं डायरेक्ट घरी. सो आपला ब्लॉग इथपर्यंतच होता. निरोप घेतो. बाय बाय.